नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून तिकडून या ठिकाणी 7400 कोटी रुपयांचा निधी जून आणि जुलै महिन्यासाठी कालच मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे कालपासून पैशांचं वितरण जोरदार महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। काल वार सोमवार होता। काल जवळपास या ठिकाणी या 12 जिल्ह्यातील 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून काल बँकेच्या खात्यावरती पडलेले आहेत। परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत, त्यांना काल सोमवारी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती झालंच नव्हतं। म्हणून त्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणींना आज मंगळवारी 7 जुलै रोजी राहिलेल्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये परत एकदा मिळायला सुरुवात झाली आहे। पहिला मेसेज जून महिन्याचा 1500 रुपयांचा आणि जुलै महिन्याचा तुम्हाला 1500 रुपयांचा दुसरा मेसेज, असं 2 मेसेज लाडक्या बहीण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं तुमच्या मोबाईलवरती आज पाहायला मिळणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे, आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये आज मंगळवारी 7 जुलै रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्याचे आदेश बँकेच्या खातेदारांना या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी खटाखट सकाळी 10 वाजल्यापासूनच हे पैसे जमा करायला सुरुवात केली आहे। बघा, या ठिकाणी महत्त्वाच्या 4 जिल्ह्यांचा पहिला टप्पा वाटप करून पार पडलेला आहे। उरलेले जे महत्त्वाचे 12 जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये आता पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला तुम्ही असाल आणि मागचा जर तुम्ही एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जर घेतलेल्या महिला असाल, तर आज मंगळवार 7 जुलै रोजी आता तुम्ही जून आणि जुलै या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता परवा दिवशी GR काढण्यात आला होता, ज्यामध्ये सोमवारी 6 जुलै आणि मंगळवारी 7 जुलै असं 2 दिवस या ठिकाणी निवडण्यात आले होते आणि तशा प्रकारे महिलांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी आता झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा व्हायला लागला आहे। तुम्हाला कदाचित या ठिकाणी खरं वाट नसेल, परंतु महिलांना मेसेज येऊ लागले। आम्हाला अनेक महिलांनी फोन करून मेसेजद्वारे कळवलं आहे की आत्ताच आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा 3000 रुपयांचा लाभ थेट आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला, असं या ठिकाणी महिला बोलू लागल्या आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत तुम्ही एप्रिल ते मे महिन्यापर्यंत हप्ते या ठिकाणी घेतलेल्या महिला असाल, तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता घेण्यासाठी तुम्ही आज तयार राहायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 दिवस वाटपाचे निवडण्यात आले होते। काल आम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आता होणार आहे सांगितलं होतं, त्यांना काल पैशांचं वितरण जोरदार बँकेच्या खात्यावरती आता झालेलं आहे। ज्यांना काल पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी आज या ठिकाणी तयार राहायचं आहे। आपल्या मोबाईलवरती पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये कधी पण मेसेज तुम्हाला आल्याचं पाहायला या ठिकाणी मिळू शकतं। त्याचं कारण म्हणजे सरकारने तिकडून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि डीबीटीचं बटन ज्यावेळी ते तिकडून दाबलेलं असतं त्यावेळी पुढच्या 20 मिनिटाच्या आतमध्ये महिलांच्या खात्यावरती हे या ठिकाणी पैसे जमा होत असतात। तशा प्रकारे या ठिकाणी मागच्या एप्रिलचा मे महिन्याचा हप्ता डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 20 मिनिटाच्या आत जमा झालेला मागच्या वेळी पण होता आणि तशाच प्रकारे जून आणि जुलै या 2 महिन्यांसाठी डीबीटीचं बटन दाबण्यात आलंय आणि महिलांना इकडे खटाखट मेसेज सुद्धा यायला या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। चला तर मग आता पटकन आपण काय करूया, जिल्ह्यांची यादी पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता पैसे वाटपाचं शिल्लक राहिलं आहे। त्यांना वाटपाचं या ठिकाणी बाकी ठेवलं होतं, त्यांना पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा मंगळवार या ठिकाणी गोळ झाला आहे। महिलांना विश्वास देखील पटणे झाला आहे की तब्बल 2 महिन्यांची आता रक्कम म्हणजेच 3000 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा होऊ लागली आहेत। तर बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागलेत याची तर माहिती तुम्हाला लगेच सांगणारच आहे, परंतु हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आता समोर आलाय। तुम्हाला एप्रिल ते मे महिन्यापर्यंत हप्ते सरसकट सर्वांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले होते, परंतु त्यानंतर या ठिकाणी सरकारला असं समजलं की ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत नाहीत, ज्या लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी योजनेमध्ये पात्र नाहीत, त्या पात्र नसताना सुद्धा जवळपास या ठिकाणी 33 लाख लाडक्या बहिणी आता हप्ता घेऊ लागली आहेत आणि त्यामुळे सरकारला जवळपास आतापर्यंत 10 ते 12,000 कोटी रुपयांचा भोर्दंड लागला आहे। त्यामुळे सरकारने आता सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना व महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश या ठिकाणी मागच्या 15 दिवसांच्या पाठीमागे देण्यात आले होते आणि त्यामुळेच तुम्हाला जून आणि जुलै महिन्याचा हप्ता येण्यासाठी लेट झाला होता, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये सर्व महिलांची या ठिकाणी तुम्ही जो अर्ज भरलेला आहे, ज्या अर्जाला तुम्ही सर्व कागदपत्रे या ठिकाणी जोडलेले आहेत, तर ते 5 कागदपत्रांची छाननी केलेली आहे, म्हणजे चौकशी केल्या, तपासणी केल्या आणि यामधून 33 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती समोर आली आहे। सरकार काय म्हणतंय
पिवळं व केशरी राशन कार्ड तुम्ही एकाच गावांमध्ये राहू शकता आणि त्याच ठिकाणी आता काढू शकता आणि तिथेच एक वेळा लाभ घेऊ शकता। परंतु अनेकांनी या ठिकाणी 2-2, 3-3 राशन कार्ड काढले आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण होण्यासाठी मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ लागला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी विनंती केली होती, घरातील तुम्ही फक्त 1 किंवा 2 महिला लाभ घ्या, परंतु महिला अजिबात ऐकत नाही। एका घरातील 3 जण, 4 जण, 5 जण असं लाभ या ठिकाणी घेत असतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्यांना वगळण्यात येऊ लागले। त्यांना अजिबात पैशांचं वितरण करू नका, त्यांना पैशांचं वाटप करू नका, अशा प्रकारचे थेट आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुमच्या लक्षात आलं का बघा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कालपासून पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा करायला सुरुवात केली आहे। काल जवळपास या ठिकाणी आता 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि जवळपास या ठिकाणी 40 ते 42 लाख लाडक्या बहिणी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून पैशांचं वितरण सुरू झालंय। तुम्हाला जर अजून पण आलं नसेल तर या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये पुढच्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा आता डीबीटीच्या माध्यमातून या पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा नियम या ठिकाणी घालण्यात आला होता, तो म्हणजे घरांमध्ये आता वाहनांची मर्यादा। पहिला कसं होतं 4 चाकी गाडी असेल तर हप्ता मिळणार नाही, परंतु आता 2 चाकी गाड्यांचा सुद्धा नियम आता लागू करण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे एका घरामध्ये 3, 4, 5 अशा 2 चाकी गाड्या आहेत। मग 3, 4, 5 अशा जास्त 2 चाकी गाड्या असतील तर या ठिकाणी त्यांचा सुद्धा नंबर आता कशांमध्ये लागतो तर आता मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या आता कुटुंबातील लागतो आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये 2 किंवा 3 पेक्षा जास्त आता 2 चाकी गाड्या असतील तर त्यांना वगळण्यात येणार असल्याची शक्यता सुद्धा सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मग आज मंगळवार आहे, आज 7 जुलै आहे। आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची यादी या ठिकाणी तुम्ही आता ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणा अर्जंट सूचना तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। ती म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणी आपापले पैसे लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन काढायचं आहे, कारण बँकेमध्ये गर्दी झालेली असणार आहे आणि अनेक महिला या ठिकाणी गर्दीमध्ये आता पैशांचे वितरण लवकरात लवकर घेत असतात, परंतु अनेक या ठिकाणी लेट करत असतात। त्यामुळे तुम्हाला सांगण्यात आलंय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैशांचे वितरण होत असताना यामध्ये एक मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी आता बँकांमध्ये लागू केला आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट जर तुमचं खातं असेल तर यामध्ये मिनिमम काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा, असं सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कळवण्यात येऊ लागलं आहे। अन्यथा 300 रुपये दंड सुद्धा या ठिकाणी होणार अशा प्रकारच्या सूचना देखील अनेकांना या ठिकाणी येऊ लागल्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी पैसे झटपटपतीने या ठिकाणी काढण्यास सुरुवात केल्या। तुम्ही सुद्धा झटपटपतीने या ठिकाणी पैशांचे वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी झालेलं असणार आहे, काढून घरी घेऊन यायचं आहे। कारण खेडेगावातील अनेक महिला असतात, त्यांना पैशांचे वितरण झालेलं असतं, परंतु या ठिकाणी त्यांच्या गावाला रेंज नसते। आधीच पावसाळा सुरू आहे, वारं सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी रेंज नसल्यामुळे त्यांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होऊन पण लवकर मेसेज येत नाही। इकडे महिला वाट बघत असतात, आता मेसेज येईल मग मेसेज येईल, परंतु महिलांना या ठिकाणी मेसेज यायला लेट येत असतो। त्यामुळे तुमचा गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काही तुम्ही ऍप वापरता ते सर्व काही या ठिकाणी चेकिंग आता तुम्ही करून घ्यायचं आहे। चला तर मग आता लाडक्या बहिणू, आता तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण डेबिटच्या माध्यमातून आता होणार आहे। तर बघा, सर्वांनी आपापली जिल्हे ऐकायचं आहे। पहिले 2 जिल्हे यामध्ये सांगण्यात आले, धुळे आणि जालना। धुळे आणि जालना या जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या बघायला गेली तर 4.5 ते 5.5 लाखांच्या दरम्यान आहे। या सर्व लाडक्या बहिणी जून आणि जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार अशी आतुरतेने या ठिकाणी वाट बघत होत्या। अनेक महिला एकमेकांना फोन लावून विचारत होत्या की जून महिना संपून गेला आणि जुलै महिन्याची सुरुवात या ठिकाणी होऊन पण आता जवळपास 7 दिवस बाकी झाले आहेत आणि तरी पण या ठिकाणी सरकारने जून आणि जुलै महिन्याचा हप्ता का सोडलेला नाही, असं जेव्हा एकमेकांना या ठिकाणी बोलू लागल्या होत्या त्यावेळी सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता समोर आल्याची माहिती मिळते। त्यामुळे जालना आणि धुळे हे 2 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैशांचे वितरण थेट डेबिटच्या माध्यमातून आता जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 2 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। आता 15 जिल्ह्यांपैकी 2 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून या ठिकाणी लाडक्या बहिणी तुम्हाला 13 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत आता फक्त 2 मिनिट या ठिकाणी आता बघायचं आहे। आता बघा, लाडक्या बहिणी पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगण्यात आल्या। अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर खूप
मोठे जिल्हे आहेत. यामध्ये गोरगरीब लाडक्या बहिणींची खूप संख्या जास्त आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या सुद्धा जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणांना पैशांचे वितरण जून आणि जुलै महिन्याचे आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यांची इंग्लिश सांगण्यात आल्या. सातारा, कोल्हापूर हे सुद्धा आता गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून या ठिकाणी नेहमी चर्चेत असतात. त्यांना सुद्धा डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता हे पैसे जमा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण साईड. आता कोकण साईड म्हणजे कुठले तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्यानंतर आता पालघरचा काही भाग. या भागामध्ये ज्या लाडके बहिणी आपला आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेला असेल, केवायसी प्रक्रिया केली